नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीतील तिढा कायम आहे। छगन भुजबळांसाठी राष्ट्रवादी या जागेचा आग्रह करतेय, पण हेमंत गोडसे ही मागे हटायला तयार नाहीयेत। ही जागा शिवसेनेचीच आहे आणि मीच लढवणार यावर ते ठाम आहेत। का गोडसेंना का हवी आहे ही उमेदवारी? भुजबळ की गोडसे हा पेच महायुती कसा सोडवणार पाहूया। हेमंत गोडसे नाशिकचे विद्यमान खासदार गेल्या 2 टर्म पासून ते नाशिक मतदारसंघावर आपलं वर्चस्व राखून आहे। 2009 मध्ये गोडसेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकची पहिली लोकसभा लढवली होती। त्यावेळी छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली। समीर भुजबळांनी या निवडणुकीत गोडसेंना पाडलं होतं। छगन भुजबळ त्यावेळी मंत्री होते आणि नाशिकमध्ये त्यांची प्रचंड ताकद होती। अशा ताकदीच्या काळात फक्त 20,000 मतांनी गोडसे पडले होते। त्यानंतर 2014च्या लोकसभेत गोडसेंची थेट लढत बाहुबली नेते छगन भुजबळांशी होती। तेव्हा त्यांनी चक्क 2 लाख मतांनी भुजबळांचा पराभव केला होता। 2019च्या निवडणुकांमध्ये पुन्हा समीर भुजबळ वर्सेस हेमंत गोडसे अशी लढत झाली। तेव्हा गोडसेंनी बाजी मारली आणि 2.5 लाख मतांनी समीर भुजबळांना धूळ चारली। छगन भुजबळ या बाहुबली नेत्याच्या चलतीच्या काळात या काका पुतण्याला 2 ते 2.5 लाख अशा ऐतिहासिक मतांनी पाडण्याची किमया गोडसेंनी केली होती आणि याचं कारण होतं त्यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क। मतदारसंघात गोडसेंना प्रचंड लोकप्रियता आहे आणि याचं कारण आहे त्यांचा स्वभाव। शांत संयमी असा गोडसेंचा स्वभाव गुण आहे। नगरसेवक जसा प्रत्येकासाठी उपलब्ध असतो तसे ते लोकांना उपलब्ध होतात। फोन केला की काम करणार, अगदी बिल कमी करण्यासारख्या कामासाठी सुद्धा हॉस्पिटलला बसणारा नेता म्हणजे गोडसे असं मतदारसंघातील लोक सांगतात। ग्राउंड झिरोला त्यांचं काम आहे। पहिल्या निवडणुकीला गोडसे पडले त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ते कामाला लागले होते। मतदारांचे आभार मानायचं काम त्यांनी सुरू केलं होतं। या 10 वर्षांमध्ये त्यांनी प्रचंड नेटवर्क तयार केलंय। नाशिकमध्ये शिवसेनेचे 1200 ते 1600 बूथ आहेत, तिथे गोडसेंची स्वतःची यंत्रणा कार्यरत आहे। प्रत्येक तळागाळातील लोकांशी संपर्क ठेवणारा नेता अशी त्यांची ओळख मतदारसंघामध्ये आहे। इथेच भुजबळ कमी पडतात। त्यांच्या कामाशिवायच दुसरा फॅक्टर आहे तो नाशिकमधील जातीच्या समीकरणाचा। नाशिक हा मराठा बहुल मतदारसंघ आहे। 20 लाखांमध्ये साधारणतः 8 ते 9 लाख मराठा समाज आहे, म्हणजेच 45% मराठा समाज आहे, तर ओबीसी समाज हा 2 ते 3 लाख इतका आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर सध्या नाशिकमध्ये मराठा वारा आहे आणि याचाच विचार करून महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने नाशिकमधून राजाभाऊ वाजे या मराठा नेत्याला उमेदवारी दिली आहे। हेमंत गोडसे ही स्थानिक मराठा चेहरा आहेत। वाजेंपेक्षा गोडसे हे मराठा नेता म्हणून केव्हाही सरसच ठरतात। वाजे हे सिन्नरपर्यंत सीमित आहेत। ग्रामीण सिन्नर सोडलं तर त्यांचं बाकी 5 विधानसभा मतदारसंघावर नेटवर्क नाहीये, पण गोडसेंचं 6 सुद्धा मतदारसंघात तगडं नेटवर्क आहे। शिवाय तिसरं म्हणजेच मराठ्यांचा भुजबळांना असलेला विरोध। जरांगेंच्या आंदोलनानंतर भुजबळांबद्दल नाशिकमध्ये वातावरण तापलेलं आहे। त्यामुळेच भुजबळांच्या नावाची चर्चा होताच बैठका झाल्या आणि त्यात भुजबळांना उभं करू नका अशी भूमिका महायुतीतील नेत्यांनी घेतली। अजित पवार गटातील मराठा नेत्यांनीही भुजबळांचा पराभव होईल असंच सांगितलं। अशा प्रकारेच आपल्या कामावरचा विश्वास, मराठा फॅक्टर आणि भुजबळांबद्दलची नाराजी यामुळेच भुजबळांसारख्या महाबली नेत्याला आपण टक्कर देऊ शकतो असा विश्वास गोडसेंना वाटतोय। ही जागा भुजबळांना सोडली तर मोदींची एक जागा निघून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच दादा भुसे, शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख आणि सचिव भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, नाशिकचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे असे पदाधिकारी सुद्धा मुंबईत 5 दिवसांपासून या सीटसाठी तळ ठोकून आहेत। जर ही सीट गेली तर परिणाम असा होईल की शिवसेनेची उत्तर महाराष्ट्रातली एकमेव जागा जाईल। त्याने नाशिकमध्ये मोठी बंडखोरी होऊ शकते असं सुद्धा राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे। तर राजकीय वर्तुळात अशी सुद्धा चर्चा आहे की भुजबळांना गोडसेंचं वर्चस्व संपवण्यासाठी ही जागा हवीच आहे। नाशिकच्या जागेवरून सुरू असलेली ही रस्सीखेच महायुतीसाठी आता डोकेदुखी ठरतेय। हा तिढा सोडवणं महायुतीसाठी धर्मसंकट बनलंय हे मात्र नक्की। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? हेमंत गोडसे यांना की भुजबळांना
कुणाला उमेदवारी दिली पाहिजे? नाशिकमधून लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कुणाला पाहता? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.